नाशिकमधून एक मनसुन्न करणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल सकाळच्या सुमारास नाशिक रोडच्या जय भवानी रोडवरील एका इमारतीत घडली आहे. सध्या त्यांच्यावर शहरातील बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की वैशाली यांचं 2 महिन्यांपूर्वी हनुमान हिंगे यांच्याशी दुसरं लग्न झालं होतं. लग्नानंतर हनुमान हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यानं दोघांमध्ये वारंवार वाद होत असायचे. काल सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास परभणीला जाण्यास नकार दिल्याच्या रागातून हनुमान यांनी आज तुला संपवतोच असं म्हणत धारदार शस्त्रांना वैशाली यांच्यावर वार केले. या घटनेची माहिती वैशाली यांनी त्यांच्या आई मीना बलखंडे यांना फोन करून दिली. माहिती मिळताच तातडीनं घटनास्थळी पोहोचले असता वैशाली रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आलं. त्याने वैशालीला उपचारासाठी तात्काळ बिटको रुग्णालयात दाखल केलं. धक्कादायक म्हणजे हल्ल्यानंतर हनुमान यांनी घटनावरून पळ काढला. या प्रकरणी पती हनुमान हिंगे यांच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र सपकाळे करत आहेत. मात्र या घटनेनं नाशिक रोड परिसरात चर्चेला उधाण आलंय. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक.